Hello, this is the My Artifact episode number 578. आजची तारीख आहे 24 ऑक्टोबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. आज अशा काही गोष्टी झाल्या आहे जे नॅचरली कधी होत नाही, आणि जे काही झालं इट्स अ लाईफ चेंजिंग मोमेंट असं म्हणता येईल. या का झालं असं? लाईफ चेंजिंग मोमेंट फॉर वॉट? लाईफ चेंजिंग मोमेंट फॉर मी, फॉर माय करिअर. स्वतःसाठी का मी कोण आहे आणि स्वतःला प्रूफ करून दाखवण्यासाठी की मी काय आहे. आतापर्यंत नाही का मी असं ऐकलं होतं की आजूबाजूचे लोक बोलतात आपण जे काही करतो ना, म्हणजे मी कधी याचा विचार केला नाही कळत. म्हणजे मी माझी मजा केली आहे या, म्हणजे असं रिग्रेट नाही झालं पण लाईफमध्ये का मी त्याला त्या वेळात काहीच नाही केलं. त्यामुळे मी सगळंच काही करतो या, आणि यासाठी मी कोणाचा विचार नाही करत. आईवडिलांचा विचार करतो म्हणा, कारण आईवडील माझ्यासाठी मॅटर करतात, बट दुसरे माझे काही मॅटर करत नाही. जस्ट लाईक आता तेवढं मोठे घर खाली आहे. आता मित्राला बोलवलं, केल्या आम्ही पार्ट्या, या ॲक्सेप्ट करतो, केल्या आम्ही पार्ट्या, आम्ही मुलींना बोलवलं, आम्ही वाढदिवस सेलिब्रेट केले, दॅट्स गुड, काही रॉंग नाही. रॉंग म्हणजे लोकांना वाटतं रॉंग, पण मला त्यात मजा आली. आणि तो एक मोमेंट माझ्यासाठी खूप चांगला मोमेंट होता, वन ऑफ दी अमेझिंग मोमेंट होता, आणि तो मी एन्जॉय केला या. बट काही लोकांना असं वाटते ना की का ते मुली घरात आणते आणि वाढदिवस करते, आणि म्हणजे असा विचार करणारे मला असं वाटलं होतं की हे फक्त लोक विचार करतात. लोकांचं तर माहीत नाही, पण हे आपल्या घरचेच विचार असे करतात या. घरचेच म्हणजे मुली आणतात आणि हे करतात. मोठ्या वडिलांचं घर, माझे मित्र, जे काही प्रॉब्लेम होईल ते मला होईल, आता मोठ्या वडिलांना होईल. घर खराब झालं तर मोठ्या वडिलांना होईल. माझ्या मित्रांना काही प्रॉब्लेम झाली तर माझं खराब होईल, राईट. या दोन गोष्टीमध्ये जे काही होणारा मॅटर आहे ना, ते एक तर मोठ्या वडिलांना आहे, बट मला आहे. आता मोठे वडील ते येतात अब्सेंट आहे, आता मोठे वडील आहे नाही त्या परिस्थितीमध्ये, तर त्या घराची आणि मित्राची जिम्मेदारी माझी आहे, राईट. घर पण खराब नाही झालं पाहिजे, मित्रांना पण चांगलं वाटलं नाही पाहिजे, राईट. त्या दोन्ही गोष्टी मी हँडल करायला तयार आहे ना, तरी नाही का लोकांना असं वाटेल, लोक नाही, सॉरी, लोक सोडून दे, लोक तर थर्ड पर्सन आहे रूट. जेव्हा इंटरॅक्ट होईल तेव्हा होईल या. लोक तर विसरून जाईल, ते तर बोलतच राहतात. घरचेच लोक या, घरचे लोक म्हणजे आई वडील नाही, हां, आई वडील व्यतिरिक्त काका, मामा, आप्पाजी, भाऊ, कझन, हां, हे लोक, हे बस यांनाच फील होते की हा पोरगा काही ना काहीतरी वाईट करून राहिला आहे. आणि नंतर मग जेव्हा त्यांची वेळ येते ना, तेव्हा ते बोलतात. जसे लाईक आता वेळ आली का, आता कसं मोठ्या वडिलांचं श्राद्ध आहे, सो मी गेलो होतो मोठ्या वडिलांच्या. मोठे वडील म्हणजे ते म्हणजे बिट्टू आहे, हां, त्यांचे वडील, त्यांना मी मोठे वडीलच म्हणतो. त्यांचं श्राद्ध आहे, तर जेवायला गेलो आम्ही या. तर मग आता ते बिट्टूने काढला विषय का तू मित्रांना बोलवते. ही जस्ट म्हणजे तो अशाप्रमाणे बोलून राहिला आहे की ही जस्ट बिईंग रिअली ओल्ड, म्हणजे खूप मोठा झाला आहे, खूप जबाबदारी आल्या आहे. या आय नो, तू घरचा पुरुष आहे, हां, आणि तू कमवणारा आहे, त्यामुळे तुला जबाबदारी आल्या आहे आणि तुझ्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी आहे. ओके, ठीक आहे ना. तर हे मॅच्युरिटी नाही का तू तुला तुझ्या घरी दाखव ना, तू तुझ्या घरी दाखव, तू तुझ्या फॅमिलीमध्ये दाखव. माझ्या फॅमिलीमध्ये कशाला इन्व्हॉल्व होते राव? आणि का असं म्हणजे आप्पाजीला असं सांगते का
प्लीज डोंट केअर यार. का का बोलून राहिला तू हा? म्हणजे काही काही मॅटर आहे का? आपल्याला कुणाशी मॅटर नाही. या त्याला रॉंग वाटलं ते वाटलं, आपण त्याला जज करून त्याला कोण रॉंग ठरवलं? या काही लोकांना वाटते रॉंग की आपण कोणा मुलीला घरी बोलवलं, इट इज रिअली रॉंग. ठीक आहे ना, या ठीक आहे, त्या लोकांना रॉंग वाटते. आपण हा विचार करायचा नाही का त्यांची मेंटॅलिटी कशी काय चेंज होईल. आणि पागलपण आहे का आपण त्यांची मेंटॅलिटी चेंज करू? कारण प्रत्येक लोक डिफरंट असतात. या प्रत्येकांना काही कसं वाटते, प्रत्येकांना काही कसं वाटते. जाऊ दे ना राव, त्यांच्या लाईफमध्ये ते का विचार करतात आणि कोणाबद्दल कसे विचार करतात, इवन आपल्याबद्दल कसे विचार करतात, याचं मॅटर आपल्याला काही होत नाही ना. या आज ते बोलले, एक चांगली गोष्ट बोलले. या एक पॉइंट कळला मला की आता माझ्या म्हणण्यानुसार त्यांनी जे काही म्हणलं ना, म्हणजे बिट्टू आणि आप्पाजींनी आणि आता अनुराग भाऊ एक प्रकारे मध्यस्थी माणूस आहे ना, त्यांना माहीत आहे वगैरे वगैरे या साऱ्या गोष्टी. सो मी जास्त त्यांना अपोज नाही करत. या आता बिट्टू आणि आप्पाजी यांचाच विषय घेऊ की आता यांच्या मनात का आलं का नाही, आणि थोडंसं गोष्ट झाली, त्याला बिट्टू मिर्च मसाला लावून एक प्रकारे थाली पेश करून राहिला अनुराग भाऊ समोर. अनुराग भाऊ बिंग रिअली सायलेंट, ते काही एवढे हे करून नाही राहिले. काय आहे की आपण हा विचार करतो की लोक का म्हणून या इट्स रियली म्हणजे नाही का, दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, संदीप माहेश्वरन हे शब्द म्हणले आहे. आणि हे नाही का जेव्हा लागते ना तेव्हा कळते, आपल्याला माहीत तर राहते का लोकांना का वाटते का नाही. प्लीज हे लोक सोडूनच दे. लोक काही ना राव, यांच्यापाशी फक्त बोलण्याचा टॉपिक असतो. 2 दिवस चांगली गॉसिपीज राहते, तिसऱ्या दिवशी विसरून जाते. या बट हे बोलणारे लोक जेव्हा घरचे लोक असतात ना, तेव्हा मोठं वाईट वाटते. घरचे लोक म्हणजे कोण, आई वडील नाही. हा आई वडिलांच्या व्यतिरिक्त काका मामा आजी आजोबा हे. या का झालं, तू एकदम फुल प्रॉपरली सांग सगळ्या गोष्टी. या वेल त्या दिवशी नाही का सीमा आली होती सोबत, सगळ्यांना बोलवलं बा. त्यावेळेस वाडा खाली होता, त्यावेळेस मोठे वडील वगैरे नव्हते. आता सीमा आली, चला भेटू बा. सगळ्यांना बोलवलं सुबोधने, मला, बादल, विशाल, वैभव, श्रुतिका वगैरे सगळ्यांना बोलवला. भेटलो आम्ही पिंटीकडे. आता कसं आहे की आता असा सीन झाला ना की आता घरी आता सगळे मित्र आले, आपण काही ना काही चला बा, आता आपण एक थोडं मोमेंट बनवू. खूप दिवसांनी सगळेजण आले तर चला बा आपण काही ना काहीतरी मोमेंट बनवू. सो त्याच मोमेंट बनवण्यासाठी काय पाहिजे, एक जागा पाहिजे ना जिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करू शकणार. आता बाहेर तर करू शकत नाही आणि पिंटीकडे करू शकत नाही, कारण पिंटीकडे वडील होते. सो बेसिकली वाडा होता मोठ्या वडिलांच्या घरी, तर जावं म्हणलं मोठ्या वडिलांच्या घरी. माझं काही हे नव्हता, रिग्रेट नव्हता, पण माझ्याकडून हो पण नव्हता. बट एक प्रकारे आता चला बा, आता नाही आहे मोठे वडील, चलो बा, आता काही प्रॉब्लेम नाही. करणार काय, वरती राहू, चिवडा बनव, थोडंसं लागेल तर काही खेळाचं खेळू, ओके ठीक आहे. आता त्या दिवशी नाही का घरचे खूप कामं होते. ॲक्च्युली किराणा आणायचा होता, खूप सारे कामं करायचे होते. आणि कसं की वडिलांची तब्येत थोडीशी खराब होती. तर मी आईला म्हणलं की आई थोडंसं सांभाळून घे आजच्या दिवस, आपण आणू उद्या. बट त्यावेळेस नाही का आईने माझी एक गोष्ट पण ऐकली नाही. या तिला म्हणजे किराणा पाहिजे म्हणजे पाहिजे, तू चाल. आता कसं आहे की सगळे मोमेंट नाही का एकाच वेळी येते यार माझ्या लाईफमध्ये. नाही का
सगळ्यात मोठी ट्रॅजेडी हेच आहे राव, की नाही का सगळे मोमेंट नाही ना, चांगली गोष्ट, वाईट गोष्ट किंवा इम्पॉर्टन्स गोष्ट, सगळ्या गोष्टी एकाच वेळेस येतात आणि त्याला मी हँडलच करू शकत नाही का, कसं करू, का करू, म्हणजे कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देऊ. आता त्या दिवशी मला का करायला पाहिजे या टेक्निकली रिझन सांग. मग त्या दिवशी का आई वडिलांसोबत किराणाला पाहिजे होता की मित्रांसोबत एन्जॉय करायला पाहिजे होता, सांग. बेसिकली राईट कोणती गोष्ट वाटते, आई वडिलांसोबत किराणा पाहिजे होता. वाय? कारण ते आई वडील आहे आणि किराणा इम्पॉर्टंट आहे, राईट. रिअली नाईस थिंग. आणि लोकांना पण सांगण्यासाठी खूपच चांगला शब्द आहे हा, की मित्रांची एन्जॉयमेंट सोडून त्यांनी आई वडिलांसोबत किराणा आणला. दॅट्स रिअली राईट. बट अशा वेळेस नाही का थोडंसं पॅरेंट्सनी पण समजून घ्यायला पाहिजे का मी कोणा कंडिशनमध्ये फसवणार. सो तेव्हा त्यांनी वगैरे असं काही हे नाही म्हणलं, बस आपलीच रट लावली, आपलीच रट लावली, आपलीच रट लावली. बरं ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय आहे की त्या दिवशी नंतर काय झालं की किराणा आणला, वडिलांनी आणला, जसे आहे आणला, त्यांनी आणला, कशी परिस्थितीमध्ये त्यांनी आणला, किराणा आणला आणि माझ्यावर रागवून राहिले. व्हाय? कारण मित्रांसोबत एन्जॉय करत आहे आणि मी किराणा आणत आहे, मित्रांसोबत एन्जॉय करत आहे, तू मित्रांसोबत एन्जॉय करून राहिला आणि मी किराणा आणत आहे, वगैरे वगैरे, ऑल काइंड ऑफ स्टफ. ठीक आहे. अजून एक गोष्ट म्हणजे हे झाली की या दरम्यान नाही का आप्पाजी घरी होते, हे कुटकीवाले आप्पाजी घरी होते. आता वडील धाडा फोन लावून राहिले, ये ना भाऊ, ये ना. आता आपण नाही का आपण नाही का दोन्ही बाजूने विचार करू राहू. या आपण आपल्या बाजूने विचार करत आहोत ना, ठीक आहे. वडिलांच्या बाजूने पण विचार करून ना, जज आपण दोन्ही वेने जज करतो ना आपण, तर ठीक आहे आपण वडिलांच्या नजरेने जज करू. तर वडिलांना पण थोडंसं वाईट वाटलं असेल ना, राईट. वडिलांना पण थोडंसं वाईट वाटलं असेल का हा पोरगा एन्जॉय करताय वगैरे वगैरे. सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेव राव, या सर्वात मोठी गोष्ट, जोपर्यंत मुलगा मोठा झाला, 12th झालं, कॉलेज लाईफ झालं खतम, या तर समजून दे भाऊ का तुझे एन्जॉयमेंटचे दिवस झाले खतम. या तुमचे एन्जॉयमेंट झाले दिवस झाले खतम. जर तुला एन्जॉयमेंट करायचं आहे तर फर्स्ट गेट युअर जॉब अँड देन गेट युअर एन्जॉयमेंट. तर तू एन्जॉयमेंट, तू समज जर एन्जॉयमेंट करत आहे, जरी तू वडिलांच्या पैशावर एन्जॉयमेंट करून न राहिला, बस फक्त असं वडिलांना कळून राहिलं की तू फक्त एन्जॉयमेंट करत आहे, तर ते रॉंग आहे. या ते वडिलांसाठी रॉंग आहे. कारण वडील म्हणे बाबू ड्युटी पाणी नाही, काही नाही, आणि काय एन्जॉयमेंट करत आहे. इट्स रिअली लाईक एक वेगळाच कॅरेक्टर क्रिएट होतो राव तेव्हा, आणि तेव्हा कळतच नाही का करावं, का बोलावं. सो तुला काय वाटते त्या दिवशी कोणाची चुकी होती राव? या वेल तो दिवस झाला ते झाला, आणि त्या दिवशी कोणाची चुकी होती ते चुकी काढून आजचा दिवस आपण बरबाद नाही करू. या आणि जे काही झालं ना, आज बिट्टूनी आणि आप्पाजीनं असं काही म्हणलं की तू मित्रांसोबत जास्त टाइम स्पेंड करते, घरी जास्त टाइम स्पेंड करत नाही, त्यामुळे घरचं असं वातावरण आहे, नेहमी आई वडिलांचा नेहमी झगडा होतो वगैरे वगैरे. एक चांगल्या गोष्टी बोलल्या, मी ॲक्सेप्ट करतो, त्यांनी खूप चांगल्या गोष्टी बोलल्या आणि मी गिल्टी फील करत आहे. या आय रिअली फील्स रिअली गिल्टी, आणि मी ॲक्सेप्ट करतो की या सर्व गोष्टी माझ्यासोबत झाल्या, रिअली रॉंग. तर याच्यावर सोल्युशन काय आहे? याच्यावर सोल्युशन काय आहे का तुला, म्हणजे याच्यावरून नतीजा का निघतोय? काही नाही राव, आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण कोण आहे आणि का आहे, आणि हे सांगून सिद्ध होणार नाही. या आपल्याला करून दाखवायचं आहे. या आणि अनदर थिंग, आता तू याचा इगो समज का काही पण समज, तू आता मामाच्या घरी कुटकीला आजीच्या घरी जायचं नाही म्हणजे नाही.
खूपच मोठी कंडिशन आली किंवा असं काही आलं वगैरे, डेफिनेटली नॉट. आमच्या घरी बिलकुल जायचं नाही. नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. हा. जेव्हा काही वाटलं का आपण काही ना काही अचीव केलं आहे आणि त्या लोकांच्या नजरेमध्ये आपण एक चांगला व्यक्ती बनलो आहे, एक एक असा व्यक्ती बनलो आहे जो हे आहे की त्यांच्या नजरेमध्ये एक चांगला व्यक्ती आपण बनलो आहे, जेव्हा असं तुला माहीत पडलं ना, तेव्हाच जा. नाही तर प्लीज, हो हा तुझा इगो समजतं, काही समज यास, जे काही झालं ना ते हे आज लक्षात ठेव. त्यांनी जे काही म्हणलं ते खूप चांगलं म्हणलं, चांगल्या गोष्टी आणि चांगल्या आपले लोक म्हणून त्यांनी हा शब्द म्हणला. आणि आपला आहे म्हणून त्यांनी या सर्व गोष्टी मांडल्या, माझ्या चुका मांडल्या. मी ॲक्सपेक्ट करतो आणि जे माझ्यासोबत झालं, जे मी त्या गोष्टी केल्या ते चूक केलं आहे हे मी एक्सपेक्ट करतो. पण दुसरी एक गोष्ट लक्षात ठेव, या मामाच्या घरी आपरीच्या घरी जायचं नाही. नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. किती मोठी गोष्ट असेल ना, रिझन सांग. सरळ नाही नको म्हणून रिझन सांग. मला काम आहे, मला हे आहे, मला ते आहे, माझं नाही जमत, नाही जमत, नाही जमत. या कोणाचा फोन असो किंवा काही असो. यस, अनदर थिंग, मामा हे तर दूरच झाले, एक प्रकारे दुसऱ्या गावी राहतात. बट बिट्टू, सोनूताई, प्रीतीताई आणि यांच्यासोबत असलेले कोणते रिलेशन, या सोनूताई ठीक आहे राव, बिट्टू प्रीतीताई, अरे प्रीतीताई तर वेगळीच झाली राव, त्यामुळे तिचं काही मॅटर नाही. बिट्टू, सोनूताई आणि यांच्यासोबत जे काही रिलेशन आहे ना, स्टॉप. या कोणतंच रिलेशन नको ठेवू, बिलकुलच नाही. नो 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 नो. ना फॅमिली रिलेशनशिप म्हणजे असं मन, म्हणजे असं नको सरळ नाही नाही म्हणायचं. भाऊ मला काम आहे, माझं जमणार नाही. कोणते ऑकेजन राव, ऑकेजन आपण बनवायचं नाही, आपण पार्टीन पण व्हायचं नाही. डेफिनेटली सांग माझं नाही जमत. या आणि कीप इट डिस्टन्स, दूर राहण्याचा प्रयत्न कर. आणि समजा जवळ जरी आलो ना तरी शांत राहा. तू मोठा आहे, तू मोठा घास खा. यस, आपण शांत राहायचं. या आपण काही नाही. या वेल डू. मला मला माहीत आहे मी कोण आहे आणि मला माहीत आहे मी कोणत्या लेवलवर आहे आणि मला माहीत आहे की मला जॉब केव्हा लागणार आहे आणि केव्हा लागणार आहे आणि मला माहीत आहे की मी माझ्या लाईफमध्ये का सिद्ध करून दाखवायचं आहे. आणि हे सगळं नाही का मला तुला सांगायची काही गरज नाही. या तुला कोण, हे माझे घरचे फॅमिलीतले मेंबर्स, आईवडिलांव्यतिरिक्त दुसरे जे असे बोलतात. त्याच्यामध्ये आज हे बोलले कोण, बिट्टू आणि आप्पाजी, आत्या आणि मामाजी हे पण आहे, सारखेच तोंड आहे या लोकांचे, या सगळ्या लोकांचे सारखेच तोंड आहे. या काही 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 मॅटर करत नाही या सगळ्या गोष्टी. प्लीज, डेफिनेटली नॉट. सांगतो ना, तुझं आणि तुझ्या आई वडिलांव्यतिरिक्त सगळेच दुसरे लोक आहे, सगळेच दुसरे लोक. प्लीज, एक मित्र आहे, रिलेशन्स जे तुम्हाला आता कोणी म्हणतात ना मित्र साथ देत नाही, आय नो. आणि मित्रांची साथ पाहिजे पण नाही, कारण मला त्यांच्याकडून एक मजा हवी, एक फन हवा आहे, एक असा मोमेंट हवा की ज्यांच्याकडून मी एक चांगला इन्स्पायर झालो, काय माझा मोमेंट इतका चांगला बनवला. असं नाही का दिवसभर घरी राहिलो पागलासारखं पिक्चर मोबाईल पाहून राहिलो आणि काहीच नाही. मित्रांसोबत टाईम एन्जॉय केला, टाईम स्पेंड केला. इट्स रिअली अमेझिंग थिंग फॉर मी. सो मला यांच्याकडून काही साथ वगैरे नाही, असं वगैरे नाही. सो या दोन गोष्टी लक्षात ठेव. मामाच्या घरी जायचं नाही, ते तर वेगळीच गोष्ट झाली. बिट्टू, सोनूताई, प्रीतीताई आणि यांच्यासोबत कोणते रिलेशन बनवायचं नाही. समोर जे काही टूर राहीन त्याला आपण प्लॅन बनवायचे पण नाही आणि बोलायचं पण नाही. समोर आले तर फक्त आपण शांत राहायचं, फक्त शांत राहायचं. या काहीच नाही बोलायचं, प्लीज काहीच नाही बोलायचं. आणि हे केव्हापर्यंत नाही, जेव्हापर्यंत आपल्याला वाटलं की आपण एक काही ना काहीतरी बनलो आहे, किंवा त्याच्यानंतरही आय डोंट नो. म्हणजे एक वेळ नाही का मी कोणा व्यक्तीसमोर नाही का, म्हणजे असं कोणा व्यक्तीला, म्हणजे माझ्याशी हे आहे, मी कोणाला एकदम दुश्मनी बनवत नाही. या मी त्याला सरळ जाऊन शिवा देऊन देईन, डेफिनेटली नॉट. समज जर मला त्या व्यक्तीपासून डिस्टन्समध्ये राहायचं आहे ना, कीप इट डिस्टन्स दूर. या दूर. जवळून जाईन, बोली हाय हॅलो, ओके ठीक आहे, चलो बॉस,
बस. आणि आपल्या लाईफमध्ये त्याला जास्त इन्व्हॉल्व करू घ्यायचं नाही आणि त्याला पण आपण इन्व्हॉल्व करून घ्यायचं नाही. एक भाऊ आहे, एक आपाजी आहे आणि वगैरे वगैरे फॅमिली मेंबर्स आहे, त्यांचे रिलेशन लागतात. ओके ठीक आहे डूड, बस इथपर्यंतच, बाकी त्याच्या पुढे नाही. या प्लीज. आणि अनदर थिंग, त्यांनी माझ्या करिअरबद्दल पण बोललं आहे, लवकरात लवकर जॉब घे. आय नो जेवढी जॉब लागण्याची जेवढी काळजी आहे ना, ते मला किती काळजी आहे हे मलाच माहीत आहे. ड्युटी पाण्याची गरज कोणाला आहे. आणि आपण असं म्हणायला नाही पाहिजे. एक बरं ठीक आहे, थोडंसं मन हलकं करण्याचा मी प्रयत्न करतो, पण याचा एक रॉंग उद्देश नको म्हणू. म्हणजे मी पण एक ह्युमन बिईंग आहे आणि माझ्या मनामध्ये पण एक प्रकारचे वाईट विचार येतात. सो हे वाईट विचार मी थोडंसं सांगतो फक्त मन हलकं करण्यासाठी. याला काही हे एकदम असं म्हणू नको की माझं मेंटॅलिटी अशी आहे म्हणून. बिट्टू, आता याचं पण उदाहरण घेऊ. वेल, आता समजा मोठी आई मोठे वडील समहाऊ जर ऐकत असेल किंवा नाही ऐकत असेल, आय डोंट नो. म्हणजे मला काय असं काही खास वाईट म्हणायचं नाही राव. बस मला फक्त माझे विचार व्यक्त करायचे, बाकी काहीच नाही. याच्यामागे माझा वाईट उद्देश नाही राव. वडील निघून गेले. त्यांनी 12वी कशी तरी क्रॅक केली. आता मला त्याची कंडिशन काफी चांगल्याने माहीत आहे ना. आता नवोदयमध्ये जेव्हा गेले ना, जेव्हा माझ्या वडिलांनी सेटिंग लावून दिली होती, माझ्या वडिलांनी त्याला ॲन्सर आणून दिले, तेव्हा तो बंदा नवोदय विद्यालयामध्ये गेला. माझ्या वडिलांनी असं माझ्या वेळेस नाही केलं राव. बट बिट्टूच्या वेळेस असं केलं, डेफिनेटली केलं. म्हणजे जेव्हा मी नवोदयची एक्झाम दिलो तेव्हा मला अशी कोणत्याच प्रकारची हेल्प वगैरे केली नाही, इवन इफ आय एम सन. बट एक बिट्टूची मदत केली राव अशा गोष्टीमध्ये. त्याला त्यावेळेस वडिलांनी ॲन्सर स्वतः आणून दिले सेंटरवर. आणि बरं जे काही केलं ते केलं पास्टमध्ये. ओके ठीक आहे. तर तो बंदा नवोदयमध्ये गेला. आता नवोदय इज लाईक अ ब्रिलियंट स्कूल ऑफ स्टुडंट्स. म्हणजे एक प्रकार खूप स्टुडंट म्हणजे खूप ब्रिलियंट लोक राहतात तिथे. तर हा बंदा तिथे एकच तरी अटकत सुरू होतं त्याचं. 10वीत काहीतरी त्यांनी तरी 47% वगैरे घेतले. मी त्याला रॉंग म्हणत नाही. आणि 47% इज नॉट हे काही खूप लाजीरवाणी गोष्ट अशी पण नाही. मला 53% होते, त्याला 47% होते, बाकी काहीच नाही. इट्स नथिंग ॲट ऑल. ठीक आहे. मग यांनी 12वीमध्ये गेली. आता 12वीमध्ये यांनी का केलं, का नाही केलं ते हे मला माहीत आहे. आणि त्याच्यानंतर तो मेडिकलमध्ये गेला. आणि मेडिकलमध्ये त्याचा किती मोठा ग्रुप होता राव. तो मला सांगून राहिला माझ्या ग्रुपबद्दल, माझ्या फ्रेंड्स ग्रुपबद्दल सांगून राहिला. त्याचा किती मोठा ग्रुप होता त्याच्या. आणि माझ्या ग्रुपमध्ये 4 मुली आहे ज्या छोटे छोटे कपडे घालून आहे. त्याला एकदम लाजीरवाणी गोष्ट वाटून राहिली. आणि जेव्हा तो मेडिकलमध्ये होता तेव्हा तेव्हा तो कोणता जेंट्स पसंत होताच नाही, त्याचे सगळे लेडीजच होते. आणि काय त्याची हे रॉंग आहे. ओके ठीक आहे म्हणून राहिलं रॉंग आहे, बट फक्त मन हलकं करण्यासाठी म्हणून राहिलं. दॅट्स इट. आता त्याच्यानंतर मग त्याली वगैरे त्याची वडिलांची डेथ झाली. आणि आफ्टर दॅट त्याला जॉबची गरज होती, त्यामुळे मग त्याने ते मेडिकल सोडलं. आणि देन कसं तरी तो रेल्वेमध्ये वडिलांच्या जागेवर लागला. राईट. तर आता तो डूड मस्त पैसे कमवून राहिला, गव्हर्मेंट जॉब विथ मस्त पैसा. सो त्याला तर माहीतच नाही ना की पढाई का असते, कॉम्पिटिशन काय असते. त्याला वाटलं की फक्त एक्झाम फॉर्म भरल्याने एक्झाम क्रॅक होते, असं नाही आहे. त्यांनी म्हणते रेल्वे मेट्रोच्या जागा भरल्या. आता त्यावेळेस मी खोटं बोललो व्हाय, मी नाही भरल्या. आणि डेफिनेटली सांगतो डूड की कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी फक्त फॉर्म भरून लागत नाही. सगळेजण म्हणते की भाऊ फॉर्म भर, असं नाही. पढाई पण लागते भाऊ त्यासाठी. असं नाही का बस गेलं आणि सांगतो खरंच माझी पढाई नाही आहे. आणि डेफिनेटली सांगतो मला त्याच्याकडे जायचं पण नाही ना. मग व्हाय आय एम डुईंग दिस, व्हाय आय एम वेस्टिंग माय टाइम अँड वेस्टिंग मनी. मी प्रायव्हेट जॉब करून पुण्याला जाईन अँड देन व्हॉट एव्हर आय वॉन्ट डूड.
काही काही जण म्हणतात राव असे, आणि ते भाऊ कोणी असं म्हणत बघत पण नाही. आता ॲक्च्युअली डिटेलमध्ये पहा. आता ठीक आहे, आपण असा एक व्यक्ती आहे ज्याने पढाई नाही केली. अनदर थिंग, त्या नागपूर मेट्रो रेल्वे स्टेशनमध्ये नाही का 31 जागा आहे. 31 पैकी 6 जागा राखीव आहे फॉर SC कॅन्डिडेट. आणि विचार करता 6 जागेसाठी किती कॉम्पिटिशन लागेल. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये डूड तुमची पढाई नाही आणि तुम्हाला वाटते का तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. वाव, म्हणजे हाऊ ग्रेटफुल यू आर. काय म्हणजे काही काही कनेक्शन तर लागलं पाहिजे ना, का आपण कोण आहे, का आहे, कोणत्या लेवलवर आहे, आपली पढाई आहे का नाही. ना आपण बस असं ब्लाइंडली एक्झाम द्यायला तयार गेलो बस असं म्हणायचं का आपली एक्झाम लागली ना आता आपण वी कॅन डू एनिथिंग वी वॉन्ट. असं नसते. आणि हे मी एक्सपिरियन्स केलं राव. एक्सपिरियन्स इज ऑल्सो वन ऑफ द अमेझिंग थिंग इज इम्पॉर्टंट टू मी. कारण नाही का आता नाही का मी या स्टेजवर आहे ना की मी दोनही पहलूचे नाही का एक प्रकारे समजू शकतो फिलिंग्स ह्या दोन्ही पहलूचे. म्हणजे कसं आहे की हे बिट्टूसारखे बोल आहे ना ते मी पण बोलत होतो राव. या एक कन्व्हर्सेशन मला माहीत आहे, जेव्हा मी नाही का नागपूरवरून आलो होतो, एक संध्याकाळी पिक्चर पाहायचा प्लॅन ठरला होता. तर सगळेजण आले, तर वैभव थोडा लवकर आला. आता वैभव इज काइंड ऑफ लाईक अ रिअली ओल्ड, म्हणजे माझ्यासाठी मोठा आहे ना तो माझ्यापेक्षा. या बट त्यावेळेस नाही का मला जॉब लागली, वैभवला नाही लागली. आता ज्यावेळेस ज्या पद्धतीने मी त्याच्यासोबत बोलून राहिलो आहे ना, इट जस्ट लाईक बिईंग का एक असा मोठा व्यक्ती, म्हणजे मी एक मोठा व्यक्ती आणि तो एक छोटा व्यक्ती. म्हणजे एक प्रकारे डिफरन्स बिटवीन होऊन जाते ना. म्हणजे जॉब लागल्यावर नाही का आपण स्वतःला खूप जास्त ग्रेट समजू लागतो. आणि या आय फील दॅट, आय लिटरली फील दॅट. या जेव्हा आपल्याला जॉब लागते ना तेव्हा आपल्याला असं कॉन्फिडन्स वाढतो राव. तो कॉन्फिडन्स वेगळाच असतो, एकदम वेगळाच कॉन्फिडन्स असतो राव तो. रिअल डिफरंट दॅन एक्सपेक्टेड. आणि तो कॉन्फिडन्सच बोलतात सोबत. म्हणजे तो कॉन्फिडन्सची लेवल आहे ना तोच बोलतो त्या व्यक्तीसोबत. जसं लाईक बिट्टू आज मला ज्याप्रमाणे बोलला ना त्याचप्रमाणे मी वैभवला बोललो होतो. बट एवढा क्रूर शब्दाने पण नाही बोललो होतो मी त्याला, का डिसिजन घ्यायचा आहे वगैरे वगैरे ऑल दिस थिंग्स. एक प्रकारे फ्रेंडली नेचर आहे. बट आता माझ्यासोबत जे झालं आहे ना ते मी विचार करू शकतो का वैभवसोबत का झालं असेल. या कारण आता बिट्टू माझ्यासोबत बोलला इट जस्ट लाईक अ भाई, कारण तो माझा कझिन आहे ना. या मी वैभवसोबत बोललो आणि वैभव इज काइंड ऑफ लाईक अ रिअली मोठा आहे माझ्यापेक्षा. या आणि त्याच्यासोबत मी अशा शब्दात बोललो, इट जस्ट लाईक कॉन्फिडन्स विथ मी. या सो मी विचार केला की मी दोन्ही पहलूचा विचार केला राहा. जेव्हा मी ड्युटीवर होतो तेव्हा मी कसा विचार करतो, कसा कॉन्फिडन्स होतो, आणि आता मी ड्युटीवर नाही तर आता कसा कॉन्फिडन्स आहे. या एक मेनमध्ये नाही का, पुरुषांमध्ये नाही का, जेव्हा वयात आल्यावर नाही का एक कॅटेगराईज होते. एक जॉब लागलेले, एक नाही जॉब लागलेले. जॉब तर सगळ्यांनाच लागते राव. एक सर्टन एज नंतर नाही का सगळेच जण कमायला लागतात. या आफ्टर 30-35 एव्हरीवन विल बी, सगळेजण कमवतात. याच्यामध्ये काही रिग्रेट करण्याची कोणतीच गोष्ट नाही आहे. या एक्का दुक्का असं जो काहीतरी असं राहते खाली वगैरे, बट 99% सगळेच जण लागून जातात. डेफिनेटली सांगतो. आणि वैभव डेफिनेटली सांगतो त्याचं फ्युचर इतकं असं ब्राईट आहे ना हे मला माहीत आहे राव. कारण त्याचं चालणं, त्याचं कॉन्फिडन्स आणि त्याच्या पढाई करण्याची ताकद. या आय न्यू दॅट. सो ही इज दॅट पर्सन. या आणि डोंट जज हिम सो क्विकली. एक गोष्ट नेहमी लक्षात घेऊ, नेहमी 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 लक्षात घेऊ. हे तू आता नेहमी नेहमी म्हणून राहिला आहे, बट तुला हे नेहमी लक्षात आलं पाहिजे. या बिफोर यू जज समवन यू हॅव टू नो धिस कंडिशन, हिज कंडिशन. त्याची कंडिशन काय आहे तरच तू त्या व्यक्तीला जज कर. तर प्लीज काहीच नको म्हणून गुपचाप उभा राहा आणि सपोर्ट कर लागायचं त्याला. या म्हणजे थोडंसं त्याच्यासोबत रॉंग होत आहे किंवा रॉंग दिशेने चालला आहे ना सांगू, कारण प्रत्येक व्यक्ती आपलं चांगलं होण्यासाठीच काही ना काहीतरी तडफड करत असते राव. या म्हणजे जॉब लागत नाही तर म्हणजे जसं तो डुबून राहिला आहे ना एक प्रकारे, तर जसं डुबून राहिलेला व्यक्ती कसं
तैरण्यासाठी हातपाय जशाप्रमाणे हलवते ना, तर त्या व्यक्तीला माहिती आहे राव. या त्या व्यक्तीला माहिती आहे का तो किती मेहनत करत आहे, आपण डुबलो नाही पाहिजे म्हणून. पण दुसऱ्या लोकांना काही वाटतच नाही ना, त्यांना फक्त शब्द आहे. ते जस्ट लाईक दे जस्ट थ्रो अवे. ते फक्त एकदम दगड कसे मारतात तशाप्रमाणे ते शब्द मारतात. हां, आता पहा भाऊ, आता थोडंसं ड्युटी पाहण्याचं वगैरे पहा भाऊ. जस्ट लाईक बीन त्यांनाच खूप काळजी आहे, आपल्याला काहीच नाही ना. आम्ही बस ऐसे खुलेआम बैठे. हां, बस. राईट. जे काही झालं आज, ते झालं. उद्या अशी झालं नाही पाहिजे, म्हणून उद्या असं काही झालं नाही पाहिजे यासाठी एक चांगली गोष्ट आहे, जे लोक तुला अंडरस्टँड करू शकत नाही त्या लोकांपासून दूर राहायचं. या प्रीतीताई, अनुराग भाऊ, बिट्टू, सोनूताई, मामा, अंकुश मामा, मामी, आजी, आजोबा, आजी आप्पाजी ते अगोदर माझ्यापासून दूरच होते, बट आता अजून जास्त दूर. या फोन लावला तरी बोलायचं नाही आणि खूपच शॉर्टली बोलायचं. आई वडिलांव्यतिरिक्त दुसरं कोणी तुझ्या लाईफमध्ये नाही. या आणि हे तर सोडून दे, आत्या आणि मामाजी यांना सुद्धा या दूर 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 दूर. आणि जस्ट फॉर यू फर्दर इन्स्ट्रक्शन, का मामाजी आणि आत्या हे पण या सेम कॅटेगरीचे आहे, इवन वर्स. या त्यांना असं वाटते की त्यांच्यापाशी खूप सारा पैसा आहे, सो दे हॅव बिकम रिअली कॉन्फिडन्स. सो या तुम्ही तुमचा इगो आणि तुमचा ॲटिट्यूड प्लेस इन युअर प्लेस मॅन. या तुम्ही तुमच्या जागेवर ठेवा. या सो जस्ट कीप इट डिस्टन्स अँड डोंट डू नथिंग. काहीच करू नको, बस गुपचाप उभा राहा, शांत राहा. कधी नाही का शांत राहिलं नाही का खूप काही एक्सप्रेस करता येते राव, खूप काही एक्सप्रेस करता येते. जस्ट बीइंग शांत, कुछ मत बोलो या. यस. आणि हो, त्यांनी जे काही म्हणलं इट्स रिअली राईट, बट माझ्या फर्दर फ्युचरसाठी नाही का अजून एक गोष्ट लक्षात ठेव. का म्हणजे त्या दिवशी बादलनी म्हणलं होतं की तू तर तुझ्या वडिलांचा एकुलता एक आहे, तर तू फादर सपोर्ट करण करण करण. अँड आय नो फादर सपोर्ट करण, बट अशी एक कंडिशन तुझ्या लाईफमध्ये ज्यावेळेस तुला कळावं लागेल की आता फादरचा सपोर्ट संपला आहे, आणि तोच ते कंडिशन येईन जेव्हा तो पुण्याला जाशील तेव्हा. राईट राईट. सो त्यासाठी तू प्रिपेअर राहा, कारण समोर बहुत मोठा डोंगर आहे. इट्स जस्ट लाईक बीइंग एक थोडासा दगड आला आहे, त्यामुळे आपण असं धक्का लागून असं पडलो आहे, जस्ट पडलो आहे. आणि हे पडलेलं आता आपण हे सगळं याच्यामध्ये रेकॉर्ड केलं, पण तुझ्यासमोर एक खूप मोठा डोंगर उभा आहे, लक्षात ठेव. आणि चढाई बहुत कठीण आहे, आणि समोर याच्यापेक्षा मोठे दगड येणार आहे. सस्टेन करण्याची ताकद ठेव. यू कॅन डू दिस, यू कॅन डू दिस, यू कॅन डू दिस. कारण वरती चढणाऱ्याचे पाय खूप जण मागे खिचतात, जस्ट लाईक आत्ता झालं ते. या बट तुला स्वतःवर कॉन्फिडन्स लक्षात ठेव, तुला का करायचं आहे का नाही. आणि सक्सेस एका दिवशी हाती येत नाही, त्याला वर्षाची प्रिपरेशन लागते, तेव्हा आपण एक स्टेप फॉरवर्ड घेतो. आणि गलती करण्यासाठी फक्त एक मोमेंट काफी असतो, बाकी मग सगळे काम आपोआप होत जातात. जस्ट लाईक लोक तर पूर्ण एक प्रकारे धांगड धिंगा करूनच सांगतात की बाबूनी का केलं आणि का नाही. या बट हे जे गलती आहे ना, जे आपण करतो ना गलती, लक्षात ठेव की हे गलती कशासाठी आहे आणि हे गलती कुणासाठी आहे. जर त्या गलतीनी आपल्याला नाही का एक प्रकारे तो मोमेंट बनत असेल ना, डूड ते गलती कर. या काही प्रॉब्लेम नाही. यस, जिस बात से तुझे कुछ चांगलं वाटत आहे, आपण हे केल्याने खूप चांगलं फील होऊन राहिलं ना, यस डूड ते गलती कर. लोकांसाठी वाईट वाटन, मित्रांसोबत हँगआउट करून राहिला आहे, या कोई बात नाही, बस. पण तू स्वतःसाठी हे कर, कारण हे स्वतःसाठी मॅटर करते. या आफ्टर दॅट लोक बोलणारे बोलते, लोक का घरचे बोलणारे बोलते, एक दिवस बोलते गुपचाप राहते, बट तो मोमेंट नेहमी लक्षात राहत राव. आणि तो मोमेंट कधी
जाऊ द्यायचं नाही, हे लक्षात ठेव. आणि आपण जे काही करून राहिलोय, स्वतःला विश्वास करून आपण हे साऱ्या गोष्टी करतो, सो इट्स रिअली गुड, राईट. जास्त बोलू नये आपण, ऑलरेडी खूप काही बोललो आहे, 35 मिनिट. पण माझ्यासोबत आज जे काही झालं आहे ना, इट्स नॉट गुड. या आणि एक प्रकारे लाईफ चेंजिंग किंवा एक प्रकारे या आय नो या. पण अजून एक प्रॉब्लेम आहे उद्या सूरज येऊन राहिला आहे. या आणि सूरज म्हणे उद्या मुक्काम करतो म्हणे. उद्या प्रॉपरली उद्या मोठे वडिलांच्या घरी नाही ठेवू शकत. या आपण घरीच ठेवू ना, आपलं खाली एवढं मोठं घर आहे. या खाली आपण गाद्या टाकल्या, आरामात झोपू, बाथरूम वगैरे सगळंच आहे या. आणि उद्याचा क्लास करायचा आहे, उद्या क्लास करू का, उद्या बुधवार आहे आणि उद्या पिंटीचा पण पेपर आहे उद्या. परवाच्या इथे सुट्टी घ्यावं लागेल कारण आपण टूरवर चाललो. सो या. आणि त्या दिवशी राहुलला सूरजला पण थोडं सांभाळून घेऊया. मी सूरजला कोण हो म्हणलं, ॲक्च्युली हा असा बंदा आहे, आय जस्ट लाईक बीइंग फ्री फ्रँक. या म्हणजे ही डझंट केअर ऑफ एनिथिंग ॲट ऑल. सो मी असं म्हणतो की प्रत्येक लोक डिफरंट असतात कोणी समजून घेत, कोणी समजून घेत नाही. समजा जर या जागी प्रतीक असा, प्रतीक समजून घेते का आपण दुसऱ्या जागा आहो, बट सूरज समजून घेत नाही. बट या हेच एक रिझन आहे जे त्याला स्पेशल बनवते या. आणि त्यामुळे काही ना काहीतरी एक असं वेगळंच व्यक्तित्व आहे. सो आय थिंक की या मी असं सूरजला नाही म्हणू शकत नाही. आणि आता आहे ना आपल्यापाशी जागा बहुत काही आहे खालचं घर आहे, इवन मोठ्या वडिलांचं पण घर आहे. म्हणलंच ना, मोठ्या वडिलांना म्हणलं माझा एक मित्र येणार आहे, थोडंसं आज रात्रीचा प्रॉब्लेम आहे, आज आम्ही झोपू का. मोठे वडील काहीच म्हणणार नाही डेफिनेटली. या राईट. बस फक्त एवढं लक्षात ठेव की आपल्याला बिट्टू, सोनूताई, प्रीतीताई यांच्यासोबत कीप डिस्टन्स ठेवायचा आहे. आणि मामाजी वगैरे आत्या यांच्यापासून तर आपलं ऑलरेडी डिस्टन्स आहेच. या यांच्यापासून मी कोणती जवळीक साधण्याचा प्रयत्न कधीच केला नाही, समोर पण करणारच नाही, आताही करत नाही, समोर पण करणार नाही. बट एक स्वतःचे माणसं म्हणून आपण नाही का, आपण काही एन्जॉयमेंटसाठी आपण बिट्टू प्रीत्याकडे जात होतो आणि चांगला प्रोजेक्टर घेऊन जात होतो. आज त्यांनी प्रोजेक्टरचा पण विषय काढला की मस्त मित्राला घेऊन प्रोजेक्टरवर पिक्चर पाहते. या डूड या ठीक आहे करतो यार मी काही. तुला रॉंग वाटत असेल सो या मी काहीच नाही. यस कोणती हेल्प मदत कुछ भी नाही. या काहीच नाही, जस्ट कीप इट डिस्टन्स डूड, जस्ट कीप इट डिस्टन्स. राईट. अजून सांगत नाही, 38 मिनिट झाले. सो जे काही झालं ते झालं, रॉंग झालं आणि आपण या गोष्टी पण सुधारलो आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड ऑल्सो बिंग टू अंडरस्टँड मी, मला समजून घ्यायला पाहिजे का आहे आणि मी समजलो आहे कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं आणि कोणत्या गोष्टीपासून आपण जवळीक साधायची. आपण गलती केली त्याला एक्सपेक्ट करायची, पण ज्या गलतीपासून आपल्याला खरंच काही ना काही भेटत असेल, काही फायदा आहे, तर ती गलती कर. मी याला रॉंग नाही म्हणत. राईट. आणि अनदर थिंग, आपल्या स्वप्नाच्या मागे धावण्यासाठी बॅडीने एक शब्द म्हणला होता की तुझे वडील सपोर्ट करन, बट लक्षात ठेव डोंगर आपल्याला चढायचा आहे, सपोर्ट वडिलांचा बिलकुल नाही घ्यायचा. नाही नाही नाही. वडिलांना थोडासा त्रास होईल का, एक आपला जवान व्यक्ती, एक जवान मुलगा पुण्याला गेला आहे, पढाई म्हणजे ड्युटी पाणी नाही, काही नाही वगैरे, त्यांना थोडासा त्रास होईल, बट त्यांना समजून घाल. यस आई वडील, यस या. बाकी कोणीच नाही राव या दुनियामध्ये, नाही का, कोणीच नाही. हा काका मामा वगैरे एक मित्र असतात राव जे नेहमी सपोर्ट करतात. या असे म्हणतात की मित्र सपोर्ट करत नाही, तुम्हाला शायद चांगले मित्र भेटले नसेल त्यामुळे. या आणि तुम्ही मित्रांकडून खूप काही एक्सपेक्ट केलं त्यामुळे. माझ्यापाशी मित्र भेटले आहे राव. या एक नाही, चांगलेच मित्र भेटले आहे आणि मी असं नाही म्हणत.
सो आपल्या जे स्वप्नाचं डोंगर आहे ना ते स्वतःलाच पार करायचं आहे आणि स्वतःच चालायचं त्याच्यावर. राईट राईट. So this is the My Artifact episode number 578. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.